श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अत्यंत पवित्र आणि अनुभूती देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थांचे पारायण का करावे? अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात. त्यांच्या नावात, त्यांच्या मंत्रात आणि त्यांच्या चरित्रात इतकी प्रचंड दैवी शक्ती आहे की भक्ताच्या जीवनातील कितीही मोठे संकट असो, स्वामी समर्थ त्यातून मार्ग काढतात. 1. मनःशांतीसाठी पारायण. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता मिळणे कठीण झाले आहे. स्वामींचे पारायण केल्याने मन स्थिर होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि अंतःकरणात समाधान निर्माण होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा दिलासा भक्ताला धैर्य देतो. 2. संकट निवारणासाठी. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की ज्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी, आजार, कोर्ट कचेऱ्या, नोकरीचे प्रश्न, वैवाहिक अडथळे होते, त्यांनी स्वामी चरित्राचे पारायण केले आणि चमत्कारिकरित्या मार्ग निघाला. पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, ती स्वामींशी जोडली जाणारी आध्यात्मिक साधना आहे. 3. घरातील नकारात्मकता दूर होते. ज्या घरात नियमित स्वामींचे नामस्मरण आणि पारायण होते, त्या घरात वादविवाद कमी होतात. घरात प्रसन्नता, समाधान आणि दैवी संरक्षण निर्माण होते. 4. श्रद्धा आणि भक्ती वाढते. पारायण करताना स्वामींच्या लीलांचा, कृपेचा आणि चमत्कारांचा अनुभव शब्दातून मिळतो. हळूहळू भक्ती दृढ होते, अहंकार कमी होतो आणि देवावर पूर्ण विश्वास निर्माण होतो. 5. मनोकामना पूर्णतेसाठी. अनेक जण संकल्प करून 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस पारायण करतात. श्रद्धा, नियम आणि स्वच्छ मनाने केलेले पारायण स्वामी निश्चित फलदायी करतात, असा भक्तांचा दृढ अनुभव आहे. पारायण कसे करावे? संक्षेप. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. स्वामींचा फोटो मूर्तीसमोर दीप लावावा. श्री स्वामी समर्थ नामजप करावा. स्वामी चरित्र पारायण ग्रंथ वाचावा. शेवटी आरती व प्रार्थना करावी. पारायणाचे खरे तत्व. पारायण फक्त शब्दांचे नसते, ते श्रद्धेचे असते, विश्वासाचे असते, समर्पणाचे असते. जेव्हा भक्त पूर्ण मनाने स्वामींना हाक मारतो, तेव्हा स्वामी नक्की धावून येतात. म्हणूनच मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी असोत, निराशा असो, भीती असो, स्वामी समर्थांचे पारायण सुरू करा. स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि अनुभव घ्या. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय.